नमस्कार. प्रेरणा एक कला मंच प्रस्तुत पाऊस पैंजण लाईव्ह पाऊस आणि मी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लोक येत आहेत तोपर्यंत थोड्या गप्पा मारूयात, नाही का? हो. मंडळी, मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. म्हणजे बघा ना, पावसाळा सुरू झाला की सृष्टीत एक चैतन्य संचारतं. ग्रीष्माचा तापटपणा आता कमी होतो. ज्येष्ठातून आपण आषाढात येतो आणि मग निसर्ग आकाशातल्या मोत्यांनी न्हावून निघतो. किती सुंदर असतं ते. हे मृगजा, हा. मला सांग बरं, तू ऑस्ट्रेलियात आहेस आता, बरोबर? हो. तुला पावसाळा कसा असतो बरं? इथे पाऊस आणि ऊन, थंडी आणि पाऊस, असं सगळे ऋतू हातात हात घालून चाललेले असतात. त्यामुळे कधी अगदी उन्हाळा आहे असं वाटायला लागतं आणि मग एक मस्त पावसाची सर येऊन जाते. इतकं छान गार वाटतं ना, अमुक त्याने सगळं चैतन्य होऊन जातं वातावरण. वा वा वा. आणि आता तर इथं भारतात पावसाळा आहे. मी म्हंटलो तसं की एक चैतन्य संचारलं एकदम निसर्गामध्ये. खरंय. आणि मग झाडं, पानं, अगदी छोटी पालवी, त्या निसर्गाचा चमत्कार अनुभव लागते ना. हो. पावसाचं आणि माणसाचं, म्हणजे माणसाच्या मनाचं असं एक वेगळं नातं आहे. पाऊस प्रत्येकाला जवळचा वाटतो ना. तुला सांगते, माझ्यासाठी पाऊस म्हणजे काय म्हणूयात बरं, हा, माझ्यासाठी पाऊस म्हणजे माझ्या खिडकीचा कोपरा, हातात कॉफी आणि एखादं छानसं पुस्तक, आणि हा असा बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस. वा. हो ग. मला कसा पाऊस आवडतो माहितीये का? म्हणजे माझ्या बरोबर पुस्तक वाचनात साथ देणारा, रिपरिपणारा पाऊस. माझ्यासाठी ना, गाडीवरून आपण मागे बसून जात असतो, तो अचानक येतो आणि चष्मा थेंबांनी पूर्ण भरून जातो. समोरचं काहीच दिसत नाही आणि तेव्हा पावसाच्या टपटपणाऱ्या धारा ऐकल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय उरत नाही. असा पाऊस मला आवडतो. मला ना, निसर्गाच्या सान्निध्यात एखाद्या खडकावर बसून रिमझिमणारा पाऊस अनुभवायला खूप आवडतो. मला ना, श्रावणातला उन्हासोबत लपाछपी खेळत भुरभुरणारा पाऊस आवडतो. अचानक पाऊस येतो आणि भिजवून टाकतो, असा सरसरणारा पाऊस झेलायला खूप आवडतो मला. वा वा वा. आणि मंडळी, तुम्हाला कसा पाऊस आवडतो आम्हाला कमेंट करून लगेच सांगा. येस, नक्कीच. आणि तुम्हाला सांगते, आमच्या सगळ्यांसाठी पाऊस म्हणजे पाऊस पैंजण. आम्ही सगळे प्रेरणाची मुलं पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो. कारण पाऊस पैंजण आमच्या सगळ्यांचा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे. सगळे या दिवसांमध्ये पावसात आणि कवितांमध्ये अगदी न्हावून निघतात, हो ना. तुम्हाला सांगते, आम्ही मागच्या वर्षी युट्यूबवर काही कार्यक्रम केले आणि फेसबुकवरही लाईव्ह आलो होतो. तर आता या वर्षीही आम्ही घेऊन आलो आहोत फेसबुक लाईव्ह, पाऊस पैंजण, पाऊस आणि मी. हा, पण या वेळेसच्या कविता जरा वेगळ्या आहेत बरं का. त्या लिहिल्या आहेत प्रेरणाच्या कलाकारांनी आणि सादर करतायत प्रेरणाचेच कलाकार. सई, मुक्ता, मृगजा, अपूर्व, सावनी आणि मी अमोघ. आणि यात पाऊस पैंजण ही संकल्पना आहे आमच्या सगळ्यांची लाडकी ताई स्वातीताईची. आता आकाशात ढग आल्यावर जसं पावसाची वाट बघतो ना, तसं झालंय. तर आता आपले सगळे कवीही आहेत, तर कवितांच्या सरी बरसू देत. हो, अगदीच अगदीच. पण अमोघ, आता आपण सगळ्यांनी जी जी काही पावसाची उदाहरणं सांगितली किंवा रूप सांगितली, अशी एक कविता माझ्या आईनी म्हणजे मेधा पुरकर हिनी सुद्धा केली आहे. ती वाचून दाखव. रे, नक्की नक्की. चालू करायचं. कधी अचानक चिंब भिजवतो, कधी अचानक चिंब भिजवतो, मन मुराद तो अखंड बरसतो. रौद्र रूपातही अवचित येतो, रौद्र रूपातही अवचित येतो, समस्त जीवा भयभीत करतो. नाजूकसा तो रिमझिमतो, कधी नाजूकसा तो रिमझिमतो, मऊ ओलसर हलकेच स्पर्शतो. अगणित रूपे असीम मोहक, अगणित रूपे असीम मोहक, न कळणारी ओढ अनामिक.
न कळणारी ओढ अनामिक. वा, वाह, क्या बात आहे. एका कवितेत किती रूपं सांगितली आहेत नाही पावसाची. आपल्याला कमेंट्स पण आल्यात बरं का. म्हणजे शाल्मली व्यास म्हणतायत की नवीन गणवेश घालून शाळेत जात असताना संपूर्ण भिजवणारा पाऊस. हे पावसाचं वेगळं रूप आहे बरं का. आणि ही पावसाची खरंच न कळणारी ओढ आहे. पाऊस कधी एकटेपणाची भावना मनात येऊच देत नाही. खिडकीत बसावं तर वाटतं पाऊस आपल्याशी बोलतोय. कोण्या गायकाला पाऊस सूरसोबती होतो, तर कोण्या चित्रकाराला रंगसोबती होतो, तर कोणाला वेळेचा साथी होतो. मग आपण त्या सोबत्याची वाट बघू लागतो. आणि मग अमोघ आपल्या स्वातीताईला असाच पावसाची सोबत कशी वाटते आणि ती थेट पावसालाच त्याच्या सोबतीबद्दल काय सांगते हे आपण ऐकूया. हो. पावसा रे पावसा सांग ना मला जरा, पावसा रे पावसा सांग ना मला जरा, सगळ्यांचा मित्र म्हणवतोस पण सोबत असतोस खरा. परवाचीच गोष्ट बघ ना, येणार येणार असं म्हणत होतास पण ढग पालखीतून नुसता गंमत पाहत राहिलास. कधी खूप वाट बघायला लावतोस, कधी खूप वाट बघायला लावतोस, तर कधी सगळं धुवून येतोस. पाहुण्यासारखा वागून कसा डोळ्यात पाणी ठेवून जातोस. वाह, विविध रूप तुझी किती मुरलीधराशी मिळती जुळती, विविध रूप तुझी किती मुरलीधराशी मिळती जुळती, म्हणून का तू त्याच्यासारखाच मनाला हुरहुर लावून जातोस. ग्रीष्मातल्या तप्त झळा अंग भाजून काढत असतात, तेव्हा तुझ्या आठवणीही मनाला गारवा देऊन जातात. आषाढातलं तुझं येणं कसं वर्णू त्याला, आषाढातलं तुझं येणं कसं वर्णू त्याला, चराचरात कणाकणात तुझ्या अस्तित्वाच्या खुणा. श्रावण सरी घेऊन येतोस अन उन्हाशीच गट्टी करतोस, श्रावण सरी घेऊन येतोस अन उन्हाशीच गट्टी करतोस. इंद्रधनुष्य चितारून क्षणात पसार होतोस. कधी येतोस अंबारीतून मोठमोठ्या गर्जना करतोस, कधी येतोस अंबारीतून मोठमोठ्या गर्जना करतोस, कधी मात्र प्रीतीचे हसरे मोती ठेवून जातोस. वाह. स्वाती नक्षत्र आणि त्याच्यातली ही पावसाची ही रूप आहे. तू बरसू लागलास की कधी वाटतं चिंब भिजावं, हम्म. बरसू लागलास की कधी वाटतं चिंब भिजावं, सगळं जग विसरून जावं, आतून मोकळं मोकळं व्हावं. वाह. अशा वेळी मात्र तुझं सोबत असणं खरं असतं, हम्म. अशा वेळी मात्र तुझं सोबत असणं खरं असतं. आतून लख उजाडतं, निळाईचा खरा अर्थ गवसतो. आतून लख उजाडतं, निळाईचा खरा अर्थ गवसतो. क्या बात आहे. क्या वा, वाह, वाह. मस्तच. आपल्याला मस्त मस्त कमेंट येत आहेत, सगळे खूप एन्जॉय करतायत. आणि मेधा पुरकर यांनी लिहिलेली कविता खूपच आवडली आहे श्रीराम काकाला. स्वातीताईची पण कविता अगदीच गाजती आहे आपल्या कमेंट्स मध्ये. तर असा हा पाऊस प्रत्येकासाठी वेगळा आहे, प्रत्येकासाठी त्याची रूपं वेगळी आहे. म्हणजे एखादं लहान मूल जर पावसात भिजत असेल, ते एकमेकांवर पाणी उडवत असतील, तर हे पाहून गॅलरीत उभे असलेल्या आजी आजोबांचा हात नकळत पावसाच्या धारा झेलायला बाहेर पडतो ना. तर अशा वेळी उरतो तो फक्त पाऊस आणि मी. हो ना मग. हो, आणि अशाच एका पावसाबद्दल मी लिहिलंय. आषाढ सुरू झाला की आमच्या घराच्या खिडकीतून निसर्गाचं जे दर्शन घडतं ते खरोखरीच अनुभवण्यासारखं असतं. कधी ढगांचा गडगडाट झाला की निसर्ग जणू त्याने तयार केलेला कार्यक्रम बघण्यास बोलवतोय असं वाटतं. आपण खिडकीत, गॅलरीत किंवा गच्चीवर जावं आणि मनसोक्त हवा तितका वेळ तो कार्यक्रम बघावा. ग्रीष्मात थकून गेलेली ही झाडे आज अगदी चैतन्याने भरलेली आहेत. अचेतन पानं तर आषाढातल्या वाऱ्यासंगे पिंगा घालतायत. बेधुंद वारा जणू काही येताना आनंद आणि उत्साह घेऊन आलाय. सूर्याने सुद्धा आता विश्रांती मागितली आहे आणि ढगांच्या आड लपून बसलाय. झाडे इतकी आनंदी आहेत की त्यांना उडता आले असते तर ते वाऱ्याबरोबर ढगांना हात लावून आले असते. सृष्टीच्या कणाकणात पावसाची आतुरता भरलेली आहे. जांभुळल्या रंगाचे ढग वर आकाशात गर्दी करू लागले.
एकमेकांना टाळ्या देत गडगडाट करतायत. वारा सुद्धा आता सोसाट्याने धावतोय. कानात जणू पवित्र शंख फुंकला जातोय. अशा वेळी आपल्या पिलांना त्रास होऊ नये म्हणून शेजारच्या आंब्याच्या झाडावरील पाखरं पिलांना घट्ट विलगू नये. फुलपाखरे कुठेतरी विसावा घेऊन बसले. माझ्या समोरचे चाफ्याचे झाड मात्र भलतेच आनंदात आहे. केव्हापासून डुलून डुलून त्याने आनंद व्यक्त केलाय. पावसाळा सुरू झाला की हे झाड फुलांनी लगडून जात आणि पिवळी धमक्क फुलं आणि त्यांचा मोहक सुगंध निसर्गात एक वेगळीच अलौकिक भर टाकतात. हा पहा, हातावर एक थेंब पडला. पावसाचा हा पहिला थेंब किती गारवा देऊन जातो नाही. याचं वर्णन मी शब्दात कसं करू. लहान मुलं पटापटा खाली उतरली पावसात भिजायला. पाऊस सुरू झाला. सगळं सगळं भिजवू लागला. कोणासोबत भेदभाव न करता सगळीकडे सारखाच बरसू लागला. झाडं, पानं, फुलं, पक्षी आणि मी ताऱ्यांना आनंदात न्हाऊ घालू लागला. मला पावसात सूर सापडला का माझ्यातलाच सूर मला सापडला. त्यावेळी मला वाटलं की मी गुणगुणत होतो का पाऊस पाऊस आता कोसळतोय. आजूबाजूचं चित्र आता दिसेन असं झालंय. आता गप्पा मारायला उरलोय तो फक्त मी आणि पाऊस. वाह, सुंदर. खरंच पावसाशी आपली किती वेगळं नातं आहे ना. म्हणजे असं शब्दात न मांडता येणार असं. म्हणजे पाऊस कोसळू लागला की तो अनेक आठवणी घेऊन येतो आणि मग या आठवणी दाटून आल्या की पाऊसच सोबती असतो जो आपल्याला या आठवणींमध्ये चिंब भिजवतो. खरंय. मी यावर एक कविता सादर करते. आठवणींच्या डोहात. वा वा. पाऊस माझ्यासाठी आठवणींच्या सरी घेऊन आला. मनातला कोलाहल शांत करत थेंबांमध्ये सामावून गेला. एखाद्या अवखळ दाणगट मुलासारखा पाऊस बरसू लागला. खूप पाऊस पडतोय तर शाळेला सुट्टी असा विचार मनात येऊन गेला. लहानगी मी सुद्धा पावसात भिजून गेले. घरामागच्या पाण ओढ्याशी होड्या माझ्या सोडू लागले. काचेच्या खिडकीतून पाऊस बघताना मन माझं पावसात भिजतंय मनसोक्त. पण धावणाऱ्या थेंबांची शर्यत बघणारे गज आता आहेत रिक्त. मनातला निसर्ग आज पाऊसमय झालाय. आठवणींचा बहर शेंड्यापासून मुळापर्यंत पावसात निथळलाय. मी पावसात सामावले का पाऊस माझ्यात. आज मी चिंब भिजले आठवणींच्या डोहात. वा 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 मृगेला, क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर लिहिलीस. खूपच सुंदर. आपल्याला कमेंट्सही येत आहेत. फार प्रत्येकाचेच लेख, कविता आवडलेले आहेत. वाह. आणि आपल्याला बरेच लोक जॉईन झालेत. त्यामुळे आता मी म्हंटल तसं की आधी तुम्हाला एक मी टास्क दिलं होतं असं म्हणूयात की तुम्हाला पाऊस कसा हवासा आहे ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर तेही तुम्ही सांगू शकता. कधी कधी हा पाऊस वेगळी छटा घेऊन येतो. असंच एकदा पावसाळ्यात भरपूर आठवणी दाटून आल्या. येणारा प्रत्येक विचार मनाला खाऊन गेला. बाहेर ढगांच्या गडद होत जाणाऱ्या रंगाबरोबर मनातली तगमग वाढत गेली. विजा कडाडल्या, धुळीचे लोट हवेत उडाले. डोळ्याच्या पापणीतून पाणी वरवर चढत गेलं. आणि तेवढ्यात भावनांचा आणि थेंबांचाही बांध फुटला. कोसळणाऱ्या धारांबरोबर मनातली जळमट वाहून गेली. कधी वातावरण आणि अंतःकरण एक झालं कळलंच नाही. अंधारल्या दिशा झाकोळले नभ. अंधारल्या दिशा झाकोळले नभ. कडाडती विजा दाटले मळभ. अस्वस्थसा वारा थरारती माळ. अस्वस्थसा वारा थरारती माळ. साठलेले मोप कापणीच्या आड. सारी तगमग आता बरसू दे. सारी तगमग आता बरसू दे. धूळ जळमट वाहून जाऊ दे.
स्वच्छ आकाशाची मना लागे असं, स्वच्छ आकाशाची मना लागे असं, नितांत सुंदर मोकळा तो श्वास, नितांत सुंदर मोकळा तो श्वास. वा. ये रे घना नाव घाल माझ्या मना, ये रे घना नाव घाल माझ्या मना, ये रे घना फुले माझी आळूमाळू वारा बघे चुरगळू, फुले माझी आळूमाळू वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना, नको नको म्हणताना गंध गेला रानवारा, ये रे घना, ये रे घना नाव घाल माझ्या मना, ये रे घना, 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 ये रे घना. आउटस्टँडिंग. क्या बात आहे, क्या बात आहे मुक्ता. आपल्याला काही कमेंट्स येत आहेत त्या आपण वाचूया. मनातला निसर्ग पाऊसमय झालाय, खल्लास असं श्रीराम काकाने सांगितलेलं आहे. अतुल कुलकर्णींनी सांगितलंय वा छान चालू आहे सगळं. आरती कुलकर्णी म्हणजे आरती मावशीने सांगितलंय मृगजा आणि सई खूप छान कविता सादर केल्या. शाल्मली ताईने म्हणजे आपल्या धनश्री ताईने सांगितलंय सई तुझ्या कवितेतून माहेरी जाऊन आईच्या कुशीत शिरावंसं वाटलं. वा, फारच छान. तर आता आपण जे गाणं ऐकलं त्याचे शब्द खूप सुंदर आहेत, म्हणजे मनात आठवणी दाटून आल्यात. आणि अशा वेळी न्हाऊ घाल माझ्या मना. वा. कवयित्री अरुणा ढेरे यांनी या कवितेबद्दल फार सुंदर लिहिलंय. त्या म्हणतात, वाटतं की ही प्रत्येक माणसाची सदाची आळवणी आहे. आपली तगमग शमावी, दाह शांत व्हावा, जगण्याचा ओला गारवा आतपर्यंत झिरपत जावा, भिजावं मन यासाठी तहानलेल्या प्रत्येकाची आळवणी. तुमच्या माझ्या मनात खोलवर सारखीच उमटत असलेली साद जणू आरती प्रभू या कवींनी प्रत्यक्ष घातलीये. मृगजा, प्रत्येक कविता किती सारगर्भित आहे. कवितेतील अर्थ शोधण्यात एक मजा आहे नाही का मंडळी. म्हणजे कवी जे लिहितो त्या भावना, ते विचार त्याने त्या कवितेत शब्दांच्या माध्यमातून मांडलेले असतात आणि ते आपल्याला शोधायचं असतं. खरंच कविता हे एक असं कोड आहे जे सोडवायला आवडतं आणि सुटल्यावर आणखीन एका कोड्यात टाकतं. कारण प्रत्येक कवितेचे जेवढे बघाल तेवढे अर्थ वेगळे आहेत. आणि तुम्हाला आठवतंय का, जेव्हा आपण पाऊस पैंजण पहिल्यांदा सादर केलं होतं तेव्हा स्वातीताईंनी आपल्याला कवितेचा अर्थ शोधायला शिकवला होता. मंडळी, तुम्हाला पण असा कवितेचा अर्थ शोधायला, असं कवितेबद्दल खूप काही जाणून घ्यायला आवडतं का? तर अमुक तू सगळ्यांना एक टास्क ऑलरेडी दिलाच आहेस, तर मी पण आता अजून एक देतो. अशी तुमची कोणती आवडती कविता आहे ज्याचा तुम्ही आपापला अर्थ शोधून काढलात, ती कविता आम्हाला पण नक्की पाठवा. आम्हालाही त्याचा अर्थ शोधायला खूप आवडेल आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता सगळे पाऊस आणि मी यावर बोलतायत, तर पाऊस आणि मी बद्दल मला काय वाटतं हे मी पण एकदा तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करतो. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. माझ्यासाठी ही कविता गुणगुणणं म्हणजेच पाऊस अनुभवणं. पाऊस पैंजण या कार्यक्रमाचा भाग होण्याआधी माझ्यासाठी पाऊस किंवा पावसावर लिहिणं हे शाळेत भरपूर मार्क मिळण्यासाठी. पावसावरच्या कविता, पावसावरचे लेख मला ह्या कार्यक्रमाचा भाग झाल्यानंतर आवडायला लागले. निसर्गाचं वर्णन कवींना कसं बरं सुचत असेल याबद्दल खूप उत्सुकता वाटू लागली. एखादी साधी घटना कवीला वेगळी कशी बरं दिसत असेल? साधा ढगांमधून पडणारा पाऊस, पण तो कवीला मनातला पाऊस, धरित्रीचा पाऊस, श्रावणातला पाऊस,
कृष्णमय पाऊस असा कसा बरं दिसू शकतो? पाऊस एकच आहे, पण त्याच्याकडे आपण पाण्याचं बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामधून पाऊस पडतो. यापेक्षा आणून या दिगंत राहुन या ठाया कोठारी यावरला दिसतो न परी. पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे, न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी. न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी, मग हाते असता व्यस्त करी त्या ते. मग हाते असता व्यस्त करी त्या ते, मधुमोती भूवरती भरभरवती. मधुमोती भूवरती भरभरवती. वा. या कल्पनेत जास्त मजा दडली आहे नाही का? ह्यामुळे माझी पावसाशी नव्याने मैत्री झाली आणि आपल्यासाठी पाऊस कसा आहे याचा विचारही सुरू झाला. पावसाशी मैत्री करायला निसर्गाशी पण मैत्री केली पाहिजे. निसर्गातल्या पंख सुंदर प्रवाशांशी मैत्री केली पाहिजे. गाणं गात फिरणाऱ्या ओढ्याला आपलंसं केलं पाहिजे. त्याचं गाणं ऐकलं पाहिजे. फुलांशी अलगद मैत्री केली पाहिजे. मग मला वाटतं की पाऊस त्याची रूप आनंदाने आपल्याला दाखवतो आणि आपण त्याला अनुभवण्याच्या अजून जवळ जातो. आणि हे सगळे कवी निसर्गाशी एकरूप झाले असतील म्हणूनच कदाचित त्यांना ह्या कविता सुचल्या असतील. नाहीतर कवयित्री शुभांगी कुलकर्णी यांना पाण्याचे थेंब मातीवर पडतात म्हणजे पावसाचे थेंब मातीवर पडतात याऐवजी निळ्यान भातून रिमझिम बरसत थेंब टपोरे आले हासत, तर हे थेंब हसतायत असं कसं बरं सुचलं असतं? किंवा शिशिर ऋतूतली पानगळ कवी भवानी शंकर पंडित यांना शिशिर ऋतूचा स्वच्छंद वात आला, करणी पर्णांच्या लागुनी म्हणाला, असं सुचलंच नसतं. आपल्याला तुफान धुवाधार वाटणारा पाऊस कुसुमाग्रजांसाठी कोमल पावलं टाकत येतो. पण जितका पाऊस त्यांना कोमल वाटतो तितकाच नांगरून पडलेली जमीन सर्वत्र नुसताच शुकशुकाट. या महानोरांच्या कवितेतून आपल्याला तितकाच कठोर वाटतो. आणि मग हे दयाघन आभाळा तुझा काळा निळा शिरताज एकदा डोक्यावर घे, ही कविता म्हणावीशीच वाटते. आणि जर ही आर्जव आपण खरंच मनापासून केली तर पाऊस आपल्याला पाऊस परीचे पैंजण सांडले आभाळ रानात बाई या कवितेतून नक्की भेटायला येतो. मला पाऊस पैंजणच्या निवेदनातलं हे वाक्य खूप आवडतं. पाऊस कधी कधी अरुणा ढेरेंच्या पाऊस परीसारखा येतो पैंजण वाजवत, तर कधी संदीप साहेबी थाटात हुकूम सोडत. पण माझ्यासाठी पाऊस हा नेहमीच दोस्त पाऊस आहे, त्याच्या मनाप्रमाणे वागणारा. आजही कधीही पाऊस पडला तरी पाऊस पैंजणच्या कविता गुणगुणल्या जातातच आणि म्हणावंसं वाटतं, दोस्त पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, थेंब होऊनी मुठीत आले आभाळातील तारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे. वा वा, अपूर्व, क्या बात आहे. सगळी प्रोसेस अगदी तू डोळ्यासमोर ना आणलीस माझ्या. म्हणजे मला फार आनंद वाटतो की कवी आणि पाऊस यांचं नातं किती छान आहे. म्हणजे हा पाऊस आपला मित्र आहे, आपल्या हक्काचा सोबती आहे. कधी आनंद मजा मस्तीने भरपूर, कधी शांत चित्त, कल्पनेला आभाळाचे कॅनव्हास मोकळं करून देणारा. कोणत्याही स्वरूपात कोणत्याही आकारात दिसतो, बदलतो, जुळवून घेतो, प्रवाह आणि प्रवास करतो भावनांचा, स्वतःचा आपल्या कल्पनेचा पाऊस. हो की नाही? अगदी अगदीच. आणि अमोघ दादा, पाऊस हा माझ्याही म्हणजे आपल्या सगळ्यांचाच खूप जवळचा विषय आहे. त्याचं कारण असं की आतापर्यंत आपण बघितलंच की कसा वेगवेगळ्या भावना घेऊन आपल्याकडे पाऊस येतो. तर आता मी जी कविता ह्याच्या पुढे तुमच्यावर शेअर करणार आहे ती कविता करताना तर हा मला अनुभव खूपच आला. कारण झालं असं की मी अशीच टेरेसमध्ये बसले होते आणि असंच आभाळ भरून आलं होतं आणि माझ्या आजीचा त्या दिवशी वाढदिवस होता. जी आजी आमच्यात नाहीये आता.
तर तिच्या आठवणी, म्हणजे तिची आठवण किंवा उदासीनता अशा सगळ्या गोष्टी माझ्या मनात आल्या आणि ज्या ज्या भावना माझ्या मनात आल्या त्या मी अशाच्या अशा कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केला. तर मी वाचून दाखवते कविता. आज सहज गच्चीवरून आभाळात पाहताना, आज सहज गच्चीवरून आभाळात पाहताना कापसाचे किती पुंजके दिसले दूर जाताना. एक एक करत समजू लागलं, एक एक करत समजू लागलं त्यांचंही एक जग आहे. कधी प्राण्यांचं, कधी वस्तूंचं त्यांचंही एक चित्र आहे. मग आठवलं परवा एकदा असेच ढग दिसले होते. ढगांमधले आभास सगळे खरेखुरे झाले होते. एकदा दिसलेला ससा परत बागेमध्ये दिसला. ढगात दिसला होता मोती खरंच आईने भेट दिला. या सगळ्या गमती जमतीत एक विचार स्पर्शून गेला. काय बरं होईल जर ढगात आजीचा चेहरा दिसला? खरंच असं झालं तर आजी येईल का भेटायला? का जिथे कुठे असेल तिथून धावत येईल गोष्टी सांगायला? हे विचार करतानाच डोक्यावर एक थेंब पडला. ढगांच्या त्या गर्दीतून निसटून माझ्याकडे आला. ढगांचं ते कवच आता हळूहळू सुटत गेलं. निखळत गेला एक एक थेंब. मी चिंब ओलं गाणं जुळलं. आभाळ झालं पुन्हा स्वच्छ. क्षणभर मन भरून आलं. हे सुरेल कोवळं पाऊस गाणं आजीनीच नसेल ना पाठवलं? हे सुरेल कोवळं पाऊस गाणं आजीनीच नसेल ना पाठवलं? वा, किती सुंदर लिहिलंयस मुक्ता. म्हणजे माझ्या अंगावर खरंच काटा आला माहितीये. तू अगदी लहान असताना ही कविता लिहिली होतीस ना ग? हा, म्हणजे 8वी 9वीत असताना लिहिली. बापरे, 8वी 9वीत? कमाल आहे हा मुक्ता तुझी खरंच. म्हणजे असं सुचणं त्या वयात, हॅट्स ऑफ. खरंच खूपच सुंदर. खरंच. थँक्यू. हा, अशा आठवणी दाटून आणणारा पाऊस असतो ना, तो मला पण खूप आवडतो. म्हणजे पाऊस आपल्याला वेगळंच काहीतरी सांगून जातो, आपल्याला खुळावत असतो आणि त्याला आपल्यात सामावून घेऊन आपण आनंदात असे न्हाऊन निघतो. मग मला ना हा पाऊस आनंदासारखाच वाटतो. म्हणजे पाऊस आणि आनंद ह्यात मला खूप साम्य वाटतं. जसा पाऊस आपल्याला खूप वेळा बोलावत असतो, तसाच आनंदही आपल्याला खूप वेळा बोलावत असतो. त्याबद्दल माझ्या मनात आलेल्या ह्या काही ओळी आहेत, मी सादर करते. हा, तो पाऊस बोलावत होता, हर्षनाद तो करीत होता, तो पाऊस बोलावत होता. कधी होता कधी तो नव्हता, लपंडाव खेळत होता. तो नसला तरीही त्याच्या आभास अस्तित्वाचा का मला जाणवत होता. तो पाऊस बोलावत होता. कधी रुसून बसले तेव्हा मला हसवण्यास येईतो. कधी खिन्न उदासीन झाले माझा आशावाद देईतो. का मला खुणावत होता. तो पाऊस बोलावत होता. मी बंद दाराच्या आत, बाहेर त्याची बरसात. का मज जाणवत नव्हता. तो साद घालीत नव्हता. का अदृश्य वाटत होता. जरी तो बोलावत होता. तो पाऊस बोलावत होता. वाह, यात मला पाऊस आणि आनंद ह्याच्यात खूप साम्य वाटतं. म्हणजे कधी कधी असं होतं की आनंद खरं तर आपल्यातच असतो, आपल्या आत असतो, पण तरी आपण त्याला बाहेर वेगळ्या गोष्टींमध्ये शोधत राहतो. तसा पाऊस सुद्धा असतो आणि तो आपल्याला बोलवत असतो, पण तरी आपण दार बंद करून आतमध्ये बसतो. क्या बात आहे. खरंय. आपल्याला खूप मस्त मस्त कमेंट्स येतात. योगिनी म्हणतात की मुक्ता खूपच सुंदर झालं तुझं गाणं. पल्लवी म्हणतात की खूप छान, व्हेरी टचिंग अँड व्हायब्रंट वर्डिंग्स. वाह, मस्तच. आणि धनश्री ताईने कमेंट केली आहे.
धनंजयने सांगितलंय, मुक्ता जितकं छान गातेस तेवढंच छान लिहितेस ग तू. हे असं दाद देणं किती छान आहे ना. म्हणजे आपण आपण कवितेच्या पावसाच्या कवितेत भिजतोय आणि तेही पावसाच्या कवितेत भिजतायत. म्हणजे आपण ऑनलाईन आहोत तरी समोर बसल्यासारखं हे बोलणं चालू आहे. खरंय, मजा येते ना खूप. मला तर प्रचंड. तर हा पाऊस आपल्या समोर बरसतोय, आपल्याला मनाची कवाडं उघडून त्याला आत घे म्हणतोय. पाऊस प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना दाटून आणतो. कधी हर्ष उल्हास, कधी दुःखाचा लोट, तर कधी आशेचा किरण घेऊन येतो. व्याकुळतेचा ओझर, तर कधी प्रेमाचा सागर. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले, अशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. चांदीचे ही थेंब फुले या माळुनी येती सरी, आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी. चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी, आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी. धुंद नाचते उन्मनी पुकारे तुझी साजणी. वा वा. किती गोड आवाज आहे मुक्ता तुझा. आपल्याला सावनीच्याही कवितेवर खूप मस्त मस्त कमेंट्स आल्या आहेत. कुठे गेली बरं? हा, श्रीराम काका म्हणतोय, वा सावनी, पाऊस आणि आनंद, अतिशय सुंदर कल्पना आहे. सगळ्या प्रेरणाच्या टीमचं खूप कौतुक होत आहे ना. तर आतापर्यंत असा प्रत्येकाला दिसणारा, प्रत्येकाला भावणारा पाऊस सांगितला नाही का? पाऊस कसा असावा रे? पाऊस प्रत्येकाच्या मनासारखा असावा. तो शांत असावा, तो रौद्र असावा, तो करुण असावा, तो मायाळू असावा, पण हवासा असावा. मृगजा, आपल्या प्रत्येकाचा पाऊस वेगळा आहे नाही का? मंडळी, तुम्हाला पाऊस कसा हवासा वाटतो की नाही? तो कसा वाटतो, कसा हवासा वाटतो, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अमोघ, मनातला पाऊस आणि बाहेरचा पाऊस हा एकच का रे? ते मला माहिती नाही, पण पाऊस मनातलं मात्र नक्की जाणतो. म्हणजे पाऊस आला की मला तर कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेतल्या ओळी हमखास आठवतात. येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी. बर का? येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे घरामध्ये बसा दडी. तर असा हा आमचा पाऊस, आमच्या आवडीचा. तुमच्या आवडीची पावसाची कोणती कविता आहे आम्हाला नक्की सांगा. आणि मंडळी, तुमच्या लक्षात आहे ना की कमेंट बॉक्स मध्ये काय काय सांगायचंय? मी आहे सांगायला, तुम्हाला आठवण करून देतो. तुमच्यासाठी पाऊस म्हणजे काय, अशी कुठली कविता आहे जिचा अर्थ तुम्हाला अगदी उलगडला आणि तो आवडला? आणि तुमच्या आवडीची पावसाची आवडती कविता कोणती? आमच्या फेसबुक पेजला तुम्ही नक्की लाईक करा, फॉलो करा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओला कमेंट करता येईल आणि आमच्या पुढच्या इव्हेंटसाठी नक्की तयार राहा.